अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। परमपूज्य आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांनी यमसल्लेखना व्रत सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे 23 जून 2026 रोजी यम जाहीर केली असून आजच्या 7व्या दिवशीही दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। शांतमूर्ती परमपूज्य आचार्य श्री 108 सन्मती सागरजी महाराज यांचा परमशिष्य आचार्य वर्धमान सागरजी महाराज यांचा जन्म 3 जानेवारी 1951 रोजी शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे झाला। त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव यशवंत पाटील असून त्यांचं शिक्षण BSc B.Ed झालं आहे। ते नंतर इचलकरंजीतील शहापूर येथील राजीव गांधी विद्या मंदिर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले। हजारो मुलांना शिक्षण द्यायचं त्यांनी काम केलं। शहापूरमध्येच स्थायिक होत त्यांनी नोकरी केली। नंतर त्यांनी जैन धर्मातील पवित्र दिगंबर मुनी दीक्षा धारण केली। 2004 साली आचार्य वर्धमान सागरजी महाराज यांचे दीक्षा महोत्सव कार्यक्रम इचलकरंजी येथे झाला होता। शांत व संयममूर्ती अशी त्यांची ओळख आहे। त्यांनी जैन समाजामध्ये प्रचार व प्रसार अत्यंत प्रभावशाली व धार्मिक वातावरणामध्ये केला आहे। महाराष्ट्र व भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये आचार्य श्रींचे सहसंघ चातुर्मास झालेले आहेत। आचार्य श्री यांनी बांबवडे सारख्या ठिकाणी भव्य दिव्य असं तीर्थक्षेत्र बनवलं असून त्यांनी त्या ठिकाणी समाधीसाठी न जाता ज्या ठिकाणी महान मुनिराज देशभूषण व कुलभूषण तसेच प्रथम आचार्य शांतीसागर महाराज यांनी सल्लेखनापूर्वक समाधी झाली आहे त्या ठिकाणी आचार्य श्रींची सल्लेखना सुरू आहे। आचार्य श्रींनी आपल्या स्वतःचं आचार्यपद सुद्धा आपल्या संघातील परमपूज्य 108 विद्यासागरजी महाराज यांना बहाल केला। खरोखरच आजच्या काळामध्ये त्याग कशा पद्धतीने करावा हे या महामुनी राजांनी दाखवलं आहे। मन वचन कायाने मनामध्ये कोणतेही किंतु परंतु मान माया लोभ अथवा कशा करता निर्विघ्नपणे या महामुनी राजांचं यम सल्लेखना समाधी पार पडत आहे। संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर देशातून अनेक भक्तगण श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणामध्ये कुंथलगिरी सिद्ध क्षेत्र येथे ठिकाणी आचार्य श्रींचं दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत। समस्त समाज त्यांचं संयम तप त्याग वैराग्य प्रेरणा प्राप्त करत आहे। आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचं यमसल्लेखना समाधी निर्विघ्नपणे पूर्ण हो हीच भगवंत चरणी प्रार्थना करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।